नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, दिवाळी पहाटेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि वेगवेगळे राजकीय पक्ष, वेगवेगळी मंडळं, अगदी छोट्या छोट्या इमारतींमध्ये सुद्धा असे कार्यक्रम दिवाळी पहाटेच्या निमित्ताने आयोजित केले जात असतात. आणि त्या परिसरातले किंवा त्या इमारतीतले सगळे लोक येऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात. त्याच्यामध्ये मग शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असतात, तिथपासून ते अन्यही नृत्याचे कार्यक्रम किंवा त्या परिसरातल्याच लोकांचं जे काही कलागुण आहेत ते दाखवण्यासाठी सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्यामुळे ही एक परंपरा राहिलेली आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये अनेक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित होतात. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या ज्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी एक दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना ज्या सध्या लोकप्रिय आहेत एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रभर, त्या गौतमी पाटील यांना त्यांनी आमंत्रित केलं आणि त्यांचा नृत्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आता तो कार्यक्रम आयोजित केल्यानंतर अनेकांना पोटदुखी झाली. आता मुळात ही पोटदुखी जी आहे ती राजकीय स्वरूपाची असावी, कारण का आता एकनाथ शिंदे गटाच्या कोणीतरी कार्यक्रम आयोजित केला म्हटल्यानंतर त्यावर आपण तोंडसूक घेऊ शकतो, टीका करू शकतो. आणि त्यानिमित्ताने मग ही टीका सुरू झाली की दिवाळी पहाट हा कार्यक्रम म्हटल्यानंतर तिथे गौतमी पाटीलचं नृत्य कसं काय ठेवण्यात आलं. तिथे असा कार्यक्रम कधी आयोजित होतच नाही. तिथे मग काय गाण्याचे कार्यक्रम असतात, लोकप्रिय गायक येऊन ते आपले कार्यक्रम सादर करतात किंवा एखादा ऑर्केस्ट्रा असतो. तर असं एक नेहमीचं ठरलेल्या पठडीतले जे कार्यक्रम असतात तेच होतात. मग गौतमी पाटीलचा कार्यक्रम कसा काय आयोजित केला असा प्रश्न काही जणांना पडला. आणि ते स्वाभाविक होतं, जसं मगाशी म्हटलं त्या पद्धतीने ती राजकीय पोटदुखी असावी. पण त्यातून या सगळ्यांचं, अशी टीका करणाऱ्यांचं ढोंग आणि त्यांचा दुटप्पीपणा जो आहे तो समोर येतो. जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे यांनी याच्यावर आक्षेप घेतला की गौतमी पाटील हिला कसं काय नृत्यासाठी बोलावण्यात आलं किंवा असा कार्यक्रम कसा काय आयोजित करण्यात आला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की एकतर संस्कृती जी आहे ती सगळी बदलली आहे की काय. मी ठाणे हे स्मार्ट न राहता आता ओव्हर स्मार्ट झालेलं आहे. मी त्यांचा अर्थात रोख हा या कार्यक्रमावरच होता की असा कार्यक्रम कसा काय आयोजित केला गेला. तर सुषमा अंधारे म्हणाल्या की आम्ही तर दिवाळी पहाट अशा पद्धतीने कधी पाहिलीच नाही. आम्हाला सवय आहे ती बिस्मिल्ला खां यांची शहनाई, पद्मजा फेणाणी यांचं गाणं किंवा भीमसेन जोशी यांची भजनं किंवा भक्तिगीतं हीच आम्ही ऐकलेली आहेत. तेव्हा गौतमी पाटीलला कसं काय बोलावण्यात आलं. जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे इथे असते तर त्यांना हे आवडलं नसतं, हे अपेक्षित नव्हतं त्यांच्यासाठी. आता ही जी या दोन्ही नेत्यांची विधानं आहेत ती दुटप्पीपणा दाखवणारी आहेत. तर मुळातच जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात का बोलावं हे कळायला मार्ग नाही. कारण गौतमी पाटील हिचे नृत्याचे कार्यक्रम अनेक वेळेला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेले आहेत. मी केलेलं नाही तसं अजिबात नाही, विविध पक्षांच्या नेत्यांनी आयोजित केलेले आहेत. आणि ते आयोजित करण्यामागचं कारण जे असतं ते म्हणजे समोर बसलेल्या प्रेक्षकांना निव्वळ एक आनंद देणं, त्यांना काही शिट्या वाजवण्यासाठी, जोरजोराने ओरडण्यासाठी एक फक्त वाव देणं त्या नाचगाण्याच्या कार्यक्रमातून, एवढाच फक्त उद्देश असतो. ते काही शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम नाहीये किंवा लावणीचा कार्यक्रमही नाहीये. तो नुसता एक धिंगाणा घालण्याचा एक कार्यक्रम असतो. आता अर्थात त्याच्यातून गौतमी पाटीलला जर काही 4 पैसे मिळत असतील तर त्यात बाकीच्यांना कोणाला पोट दुखण्याचं कारण नाही. आणि जर त्याचा आक्षेप घ्यायचा असेल तर असे अनेक कार्यक्रम वेगवेगळे लोक आयोजित करत असतात, ते सगळेच बंद करून टाकता येऊ शकतात. पण त्या तसा प्रयत्न कोण करत नाही. आपल्याला सोयीस्कर जशी भूमिका हवी असते तशी ती घेतली जाते. आता गौतमी पाटील ही आजकाल महाराष्ट्रामधली एक सेलिब्रिटी बनलेली आहे. तिला कार्यक्रमासाठी बोलवायचं, त्या माध्यमातून समोर बसलेले प्रेक्षक, जो अपेक्षित प्रेक्षक असतो तोच तिथे असतो. तो तिथे हुल्लडबाजी करतो, धांगडधिंगा घालतो, अनेक वेळेला नियंत्रणाबाहेर परिस्थिती जाते, पण कार्यक्रम आयोजित केला जातो.
तसाच तो केला गेला ठाण्यामध्ये. मग गौतमी पाटील सेलिब्रिटी म्हणून येते, ती 4 पैसे त्यासाठी चार्ज करत असेल ती घेते आणि निघून जाते आपला कार्यक्रम करून. जितेंद्र आव्हाड यांना याच्यामध्ये संस्कृतीचा काय नेमका घात झाला, संस्कृती कशी काय बदलली, ठाण्यात अशी संस्कृती नव्हतीच असा साक्षात्कार का व्हावा. कारण मुळातच जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा अनेक वर्ष दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, आपण पाहिलेलं सुद्धा आहे. कारण दहीहंडीचा कार्यक्रम जो असतो त्याचं लाईव्ह प्रक्षेपण सगळ्या चॅनलवर चालू असतं. त्यामुळे सकाळी त्या ठिकाणी कसे वेगवेगळे मंडळ तिथे येतात, सलामी देतात, कसे ते पावसात भिजत असतात, तिथे कसे वेगवेगळे सेलिब्रिटी येतात, हिंदी मराठी चित्रपटातले येतात, नाटकांमधले येतात, मॉडेल्स येतात, ते कसे वेगवेगळ्या गाण्यांवर तिथे नाचतात, 1-2 गाण्यांवर नाचतात, लोकांचे संवाद साधतात, त्यांना हात दाखवून अभिवादन करतात, निघून जातात आपले पैसे घेऊन. मग हे जे सेलिब्रिटी येतात कुठल्या चित्रपटांमधले, नाटकांमधले, सिरियलमधले, हे सेलिब्रिटी आणि गौतमी पाटील यांच्यात काय फरक आहे? काहीच फरक नाही. त्याच्यात अश्लील वाटण्यासारखं काहीच नाही. हे जे सेलिब्रिटी आहेत हे सुद्धा वेगवेगळ्या सिरियलमध्ये किंवा चित्रपटातले नामांकित कलाकार, अगदी रणवीर सिंग सारखा कलाकार हा सुद्धा येऊन जातो दहीहंडीमध्ये, पण त्याचेही त्याला पैसे मिळत असतील, लोकही खुश होतात. मग तसे तुम्ही दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये अशा सेलिब्रिटींना बोलवणार, स्वतः जितेंद्र आव्हाड किंवा हे सगळे नेते जे ते स्वतःही त्याच्यामध्ये नाचतात, पावसामध्ये भिजतात किंवा तिथे पाणी कृत्रिम पाण्याची व्यवस्था केली जाते आणि त्याच्यातही त्याचा आनंद घेतला जातो. मग त्यावेळेला संस्कृती कुठे जाते? बरं, ही काय संस्कृती 5-6 हजार वर्षापूर्वीची संस्कृती नाहीये की तेव्हापासून पाण्यात लोक भिजत होते, अशी दहीहंडी आयोजित करत होते. हे आत्ता काही वर्षातलं आहे. मग तेव्हा संस्कृती ठाण्याची बदलली नाही का? किंवा तेव्हा ठाणे जे आहे ते ओव्हर स्मार्ट झालं नाही का? त्याचा विचार करायला पाहिजे. मग जर आपण दहीहंडीमध्ये अशाच सेलिब्रिटींना बोलवून त्यांना 2 गाणी नाचायला लावतो, त्यांना काय ते डायलॉग फेकायला सांगतो, त्यांना त्याचे 4 पैसे देतो आणि आपणही त्या दहीहंडीच्या कार्यक्रमात नाचतो त्यांच्यासोबत, मग तेव्हा संस्कृतीचा जर काही घात होत नसेल, संस्कृती बदलत नसेल, तर मग आताही ती बदलता कामा नये गौतमी पाटीलच्या नृत्यामुळे. पण टीका करायची कोणावर? एकनाथ शिंदेंवर, आणि त्यासाठी पोटावर पाय कोणाच्या आणायचा? तर गौतमी पाटीलच्या. तर हे चुकीचं आहे. सुषमा अंधारेंबद्दल तर बोलायलाच नको. त्यांची तर संस्कृती त्यात पत्ता नाही. कुठली संस्कृती आहे त्यांची? त्या कधी हिंदुत्वावर टीका करतात आणि ते टीका करता करता त्या शिवसेनेमध्ये दाखल होतात. जो शिवसेना पक्ष हिंदुत्वाचा पक्ष म्हणून ओळखला जातो, हिंदुत्व जपणारा पक्ष म्हणून ओळखला जातो, त्याच्यातच त्या दाखल होतात, शिवबंधन बांधून घेतात. वंदनीय बाळासाहेबांना काय वाटलं असतं गौतमी पाटीलचं नृत्य पाहून? बाळासाहेबांना वंदनीय म्हणायचंय तर आधी तुम्ही त्यांना वंदनीय म्हटलं होतं का? आधीच्या भाषणं जर पाहिलीत, सुषमा अंधारेंनीच पाहावीत की आपण बाळासाहेबांना काय म्हटलं होतं. थरथरणाऱ्या हातांचा म्हातारा 80 ते 85 वर्षाचा, तो कशी काय तलवार धरणार, असं विधान होतं त्यांचं. आणि आज मात्र वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना काय वाटलं असतं. आणि सुषमा अंधारेंनी कधी बघितली आहेत भीमसेन जोशींची भजनं, पद्मजा फेणाणींचं गाणं? हे कधी बघण्याची संधी त्यांना कधी मिळाली? मुळातच त्या हिंदुत्वाच्या नेहमीच विरोधात राहिलेल्या आहेत. अनेक वेळेला त्यांच्या भाषणांमधून त्यांनी टीका केलेली, हिंदू देवी देवतांची टिंगल केलेली आहे, नवरात्रोत्सवाबद्दल सुद्धा त्या वाईट बोललेल्या आहेत. मग हिंदू सण किंवा संस्कृतीबद्दल तुम्हाला अनादरच आहे, तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा आदर नाहीये, कोणती चांगली भावना नाहीये, तर तुम्ही त्या हिंदू सणामध्ये कोणी कोणाला नाचायला बोलवावं, कोणाला गायला बोलवावं, दिवाळी पहाट कशी साजरी करावी, किती आदर्शपणे साजरी करावी, हे सांगण्याचा तुम्हाला अधिकारच नाहीये. शून्य अधिकार आहे तुम्हाला. तो अधिकार फक्त त्यालाच असू शकतो जी व्यक्ती त्या संस्कृतीबद्दल आदर राखते, पण त्याच्यातल्या काही त्रुटी असतील तर त्या दाखवण्याचा प्रयत्न करते, त्यालाच तो फक्त अधिकार असू शकतो. पण जी व्यक्ती ती संस्कृती कधी मानत नाही, त्याला सन्मान देत नाही, त्याच्यावर घाणेरड्या भाषेमध्ये टीका करते, त्या व्यक्तीला त्या संस्कृतीमध्ये काय बदल करावेत,
कशी ती आदर्श असावी याविषयी सांगण्याचा काडीमात्रही अधिकार नसतो. त्यामुळे सुषमा अंधारेने तो अधिकार नाही. तुम्ही काय ऐकलं असेल, भीमसेन जोशींची गाणी ऐकली असतील, पद्मजा फेणाणींचा गाळा गोड आहे की नाहीये ते ऐकलं असेल, तो तुमचा प्रश्न आहे. ठाण्यामध्ये गौतमी पाटीलला बोलवायचं की नाही हा अधिकार मीनाक्षी शिंदेचा आहे, तो त्यांनी बजावला. मग असंच असेल तर मग उर्फी जावेदच्या वेळेला तुमची भूमिका दुटप्पी कशी होती? तुम्हाला आठवत असेल उर्फी जावेदचं प्रकरण. ही जी मॉडेल आहे सार्वजनिक ठिकाणी कमी कपड्यामध्ये वावरते म्हणून चित्रा वाघ भाजपच्या नेत्या त्याने आक्षेप घेतला होता. तेव्हा सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या की कोणी काय खायचं, कोणी काय प्यायचं याचा अधिकार त्या व्यक्तीला असतो. जोपर्यंत ती व्यक्ती राष्ट्राविषयी किंवा देशाविषयी, देशाच्या एकसंधतेविषयी काही बोलत नाही तोपर्यंत तिच्यावर आक्षेप घेता कामा नये. मी काय खायचं, मी काय प्यायचं, मी काय लिहायचं, मी काय लिहायचं, मी काय बोलायचं हे कुणी दुसरं नाही ठरवू शकत. कुठपर्यंत? जोपर्यंत माझ्या बोलण्यामुळे, लिहिण्यामुळे, वागण्यामुळे राष्ट्राच्या एकसंघतेला धोका निर्माण होत नाहीये तोपर्यंत त्यात कोणी हस्तक्षेप करायचं कारण नाहीये. म्हणजे उर्फी जावेदला कसं वावरायचंय, समाजामध्ये कसं वागायचंय हा तिला जसा अधिकार आहे असं सुषमा अंधारे म्हणतात. तसंच गौतमी पाटीलने तिथे डान्स करावं की नाही किंवा गौतमी पाटीलचं नृत्य आयोजित करावं की नाही हा मीनाक्षी शिंदेचा अधिकार आहे. तो मात्र सुषमा अंधारेंना मान्य नाही. तुम्ही त्यावेळेला म्हणालात, मी सुषमा अंधारे त्यावेळेला म्हणाल्या की उर्फी जावेदवर हे आरोप केले जात आहेत कारण का तर ती अल्पसंख्याक गटातली आहे, म्हणजे मुस्लिम आहे थोडक्यात, म्हणून तिच्यावर हे आरोप होत आहेत. मग आता गौतमी पाटीलवर तुम्ही आरोप करताय किंवा तिला लक्ष करताय तर ते करण्यामागचं कारण काय असू शकतं? ती मराठा समाजाची आहे म्हणून तुम्ही तिच्यावर आरोप करताय असंही म्हणता येऊ शकतं. तेही कारण असू शकेल की ते मराठा समाजाचे आहे म्हणून तुम्ही लक्ष करताय, जातीवरनं तिला टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय असंही म्हणता येऊ शकतं. तेव्हा ही जी भूमिका आहे ही दुटप्पीपणाची भूमिका आहे दोघांची, जितेंद्र आव्हाडांची सुद्धा आणि सुषमा अंधारेंची सुद्धा. जर तुम्हाला खरोखरच संस्कृतीबद्दल काही वाटत असेल तर तुम्ही तुमच्या वेळेला संस्कृतीबद्दल काय करून दाखवलं ते लोकांना एकदा सिद्ध करून दाखवावं लागेल की आम्ही संस्कृतीचं पालन कसं केलं किंवा करतो आहोत. आम्हाला संस्कृतीबद्दल किती आदर आहे, किती सन्मान करतो आम्ही संस्कृतीचा, हिंदू संस्कृतीचा, हिंदू सणांचा. आणि तो जर आपण करत असू तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. आणि मुळात गौतमी पाटील ही एक नृत्यांगना आहे, ती तिचं पोट भरण्याचं काम करते, त्यासाठी हे काम करते आणि त्यासाठी ती वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेते. ज्या पद्धतीने इतर सेलिब्रिटी आपापल्या त्यांना बोलवलं जातं त्या ठिकाणी ते जातात. निवडणुकीला सुद्धा बोलवत नाहीत का? सगळे झाडून राजकीय नेते या सेलिब्रिटींना बोलवतात, आपल्या प्रचाराच्या गाडीमध्ये उभं करतात, हात हलवाल सांगतात आणि त्या माध्यमातून लक्ष आकर्षित करतात आपल्याकडे आणि त्याचे ते पैसे घेतात सगळे सेलिब्रिटी. मग गौतमी पाटील आणि या सेलिब्रिटीमध्ये काही फरक नाहीये. तेव्हा दुसऱ्यावर आरोप करताना आपण आधी त्या संस्कृतीचं पालन केलं का, करतो आहोत का, करणार आहोत का हे सांगितलं पाहिजे. आणि ते जर आपण करत नसू, आपल्याला त्या संस्कृतीविषयी काही वाटत नसेल, त्या संस्कृतीवर आपण अश्लाघ्य भाषेत टीका करत असू तर मग दुसऱ्याला त्या संस्कृतीमध्ये कसा बदल करावा, कशी ती संस्कृती सुधारली पाहिजे हे सांगण्याचं अजिबात कारण नाही. पण या दोघांनी ते करून दाखवलं आणि त्यातून हा दुटप्पीपणा, हा ढुंगीपणा जो आहे तो समोर आला. तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.